नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आणि माझ्यासोबत आहे संकेत. शपथ घेतलीत खरी, पण नको आता कुरबुरी. शपथविधी तर जोरदार, पण आता उचला विकासाचा भार. या लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. दिवस होता 1 डिसेंबर 2019. स्थळ होतं महाराष्ट्राची विधानसभा आणि वेळ होती 2:54. होय, याच दिवशी याच वेळेला विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांना बसावं लागलं. 2019 मध्ये युतीला 161 जागा मिळून देखील भाजपला अर्थातच सत्तेपासून वंचित व्हावं लागलं. त्यावेळी पार पडलेल्या विशेष अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक शेर म्हटला होता. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. त्यांनी जी त्यावेळी प्रतिज्ञा केली ती या 2024 मध्ये खरी केली आणि ते खरंच आले सुद्धा. मी पुन्हा येईन याच ठिकाणी, याच भूमिकेत, याच निर्धारानं नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटलं आणि ते खरं करून दाखवलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं तब्बल 132 जागा मिळवल्या आणि ज्या काँग्रेसनं 1990 मध्ये 141 जागा मिळवल्या होत्या त्यानं सर्वात निचांकी आकडा गाठला, तो म्हणजे 16. ज्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी मुख्यमंत्रीपदाचे दावे केले होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, यांची तर पूर्त वाताहत झाली. अर्थात या सगळ्या घटनांनंतर आता महायुतीचं पुन्हा एकदा घट्ट सरकार बनलं. त्या 2019च्या विशेष अधिवेशनामध्ये खरं तर तेव्हाची परिस्थिती इतकी भयानक होती की 161 जागा म्हणजे 105 जागा संकेत भाजपच्या आणि 56 जागा शिवसेनेच्या एवढ्या जागा असताना देखील देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागलं, स्वीकारावं लागलं. आणि हे सगळं घडल्यानंतर त्या विशेष अधिवेशनाची परिस्थिती तेव्हापासून पुढची सगळी जर आपण भूमिका पाहिली भाजपची तर पूर्णपणे वेगळी होती. काय घडलं होतं 2019 नंतर ते 2024 पर्यंत या प्रवासासोबत अर्थातच मी संकेत कडून ते सगळं जाणून घेणार आहे. संकेत, 2019 मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेना 161 एवढ्या जागा त्यांना मिळाल्या, पण एवढं मिळून सुद्धा त्यांना सत्तेपासून वंचित राहावं लागलं म्हणजे भाजपला. हे असं का घडलं, नेमकं काय घडलं होतं काय? एकंदरीत जर आपण बघितलं तर ज्यावेळी रिझल्ट लागत होते अगदी त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि असं सांगितलं की आता आम्हाला फॉर्म्युलानुसार 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद जे आहे ते दिलं जावं, नाहीतर मग आमच्यासाठी पर्याय जे आहेत ते खुले आहेत. इकडे देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की मग आमची विरोधात बसायची तयारी आहे आणि मग महाविकास आघाडी तयार झाली आणि त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन ती महाविकास आघाडी सत्तेत आली. म्हणजे जे कोणी कधी पाहिलंही नसेल किंवा कधी कोणी विचारही केला नसेल की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन सरकार स्थापन करेल आणि त्यानंतर मग उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं आणि या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी स्वीकारली आणि 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षामध्ये राहिल्याचं पाहायला मिळालं. नक्कीच मला याच मुद्द्यावर संकेत सोबत एक मुद्दा जोडायचा आहे. खरं म्हणजे 24 ऑक्टोबरला निकाल लागला तरी देखील सरकार स्थापन होत नव्हतं. मग राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मग 1 डिसेंबर 2019 मध्ये विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांना बसावं लागलं. अर्थात पुढे काय झालं? देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना म्हणजे इकडे जरी 161 आमदारांचं त्यावेळी बहुमत असलं तरी एकटे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सगळ्यांना पुरून उरताना पाहायला मिळाले होते. आत्ताच्या ज्या विधान परिषदेच्या आमदार आहेत राज्यपाल नियुक्त चित्रा वाघ, त्यांनी त्यावेळी असं म्हटलं होतं की 100 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस, असंच चित्र आम्हाला आता
तरी या विधिमंडळामध्ये पाहायला मिळतंय. आणि पुढे जेव्हा एकनाथ शिंदेंनी उठाव केला त्यांच्या भाषेमध्ये, आणि एकनाथ शिंदे जेव्हा सुरत, गुवाहाटी, गोवा असं सगळं करून नक्की, म्हणजे आता संकेत जे सांगतोय ते महाविकास आघाडीचं सरकार जे होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांच्या सोबत अर्थातच शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी तेव्हाची एकसंध होती, शिवसेना आणि काँग्रेस. म्हणजे न भूतो न भविष्यती अशी युती आघाडी म्हणता येईल, त्याला अलायन्स होती. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण पाहिलं. ते सगळं घडलं. पण त्यानंतर त्याच पक्षात एक असं बंड झालं, ते सगळ्यात मोठं बंड, महाराष्ट्रातला सर्वात मोठा भूकंप पहिल्यांदा घडला. काय घडला सांगतो नेमकं काय घडलं? महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक ज्यावेळी एका बाजूला होत होती 20 जून 2022ला, तर ती निवडणूक होत असतानाच एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. त्या अगोदरही काही वृत्तवाहिन्यांनी अशा बातम्या चालवल्या होत्या की काहीतरी बिघडलंय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये, आणि ते खरं ठरल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि एकनाथ शिंदे थेट सुरतला निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून आपल्याला डावललं गेलं, किंवा मग उद्धव ठाकरे आम्हाला आमदारांना, मंत्र्यांना भेट देत नाहीत असा त्यांचा थेट आरोप होता, किंवा मग ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने हिंदुत्वाचा तिरस्कार केला त्यांच्या सोबत आम्ही सरकारमध्ये राहू शकत नाही अशी एक भूमिका त्यावेळी घेतली गेल्याचं पाहायला मिळालं. आणि एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतर सुरुवातीला मग 16च आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेबरोबर सुरतला गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र जसजसा एक एक दिवस पुढे जात होता, 9 दिवसांमध्ये म्हणजे 20 जून ते 27 जून पर्यंत साधारणतः एक एक दिवस जसा पुढे जात होता तशी ती आमदारांची संख्या वाढत होती, आणि शेवटी साधारणतः 46 पर्यंतच्या आमदारांनी जे आहे 46 आमदारांनी साधारण ते एकनाथ शिंदेच्या या सगळ्या बंडाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. आणि एकनाथ शिंदे 30 जूनला महाराष्ट्रामध्ये आले, आणि मग राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. आणि या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काम बघतील, आणि आपण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे या सरकारच्या बाहेर राहून एकनाथ शिंदेना मदत करतील. मात्र मग त्यानंतर जे पी नड्डा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी देवेंद्र फडणवीसांना पर्सनली कॉल करून देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं किती गरजेचं आहे हे सांगितलं. मग देवेंद्र फडणवीसांनी साधारणतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. 30 जून पासून ते 9 ऑगस्ट पर्यंत केवळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघच राज्यकारभार करताना पाहायला मिळाले. नक्कीच. आता मी याच मुद्द्यावर परत संकेतकडे येणार आहे थोड्या वेळाने. आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरेंनी अर्थातच 2.5 वर्षांचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये चालवलं, ते मुख्यमंत्री देखील होते. पण त्याच्या आधी संकेत एक प्रयोग घडला, म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू झाली वगैरे हे सगळी गोष्टी बघली. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी एकत्र येऊन एक पहाटेचा शपथविधी केला 23 नोव्हेंबर 2019. आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आणि अर्थातच त्यानंतर दादांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता हे सगळे एकत्र आले, पण 23 नोव्हेंबरला हे दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी बनले तरी नंतर आपल्याकडे बहुमत नाही आणि ते सिद्ध करता येणार नाही हे कळल्यानंतर 26 डिसेंबरला या दोघांनाही राजीनामा द्यावा लागला. म्हणजे तुला आठवत असेल 2019च्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं जे म्हटलं होतं ते आता खरंच परत आले की काय ते 23 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाटलं. त्या दरम्यान त्यांच्यावर टीका देखील झाली, अरे परत येईन कुठे आलात काय झालं असं तसं त्या दिवशी वाटलं. पण नंतर परत 3 दिवसांनी त्यांची खिल्ली उडवली गेली की अरे कुठे आलात तुम्ही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना अर्थातच अपमान सहन करावा लागला आणि मग महाविकास आघाडीचं सरकार बनलं. आता तू जसं सांगितलंस की महाविकास आघाडीचं सरकार बनलं, 2.5 वर्ष चाललं, त्या काळात कोरोना काळ होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देखील चांगल्या रीतीने हाताळली. पण हे झाल्यानंतर शिवसेनेचं बंड झालं, एकनाथ शिंदे बाहेर पडले 40 आमदार समर्थकांसह, ते भाजपला जाऊन मिळाले आणि मग युतीचं सरकार बनलं. त्यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची ती प्रतिज्ञा आठवली, मी पुन्हा येईल. पण तिथे देखील त्यांची खिल्ली उडवली गेली. ते पुन्हा आले पण ज्या पदावर न गेले त्या पदावर नाही आले, प्रमोशन वरून डिमोशन वर आले. म्हणजे मुख्यमंत्री असूनही ते उपमुख्यमंत्री झाले. अर्थात त्यावेळी देखील टीका झाली.
आणि ती जी टीका होती ना, तेव्हापासून ते आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री होईपर्यंत मी पुन्हा येईन या वाक्याला ताकद मिळत नव्हती. ती प्रतिज्ञा पूर्णच राहत होती. पण आता मात्र 2024ला मी पुन्हा आलो हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आणि सिद्ध देखील करून दाखवलं. तर मला तुला संकेत हेच विचारायचंय, त्यांनी घेतलेली प्रतिज्ञा 2019च्या निवडणुकीपूर्वीची आणि 2024च्या निवडणूक निकालानंतरची, यामधली जी 5 वर्ष आहेत ना, ती 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये काढली. 2.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपदी, तर उरलेली 2.25 वर्ष ही उपमुख्यमंत्रीपदी. संकेत, काय वाटलं असेल देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी? एक अंदाज, तुझा मानसशास्त्री अंदाज काय? काल ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी या 5 वर्षामधली जी पहिली 2.5 वर्ष होती देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या काळातली, तर त्याची साधारणतः आठवण करून दिली की आपल्या आमदारांना त्रास दिला जात होता सत्ताधारी पक्षाकडनं, तरीही एकही आमदार फुटला गेला नाही आणि तुमच्यामुळे आज मी इथे बसलोय असं त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. मात्र ती एक जी सल होती की आपण बहुमत मिळूनही आपल्याला विरोधामध्ये राहावं लागतंय. मग त्यानंतरच्या झालेल्या सगळ्या ज्या काही राज्यसभेच्या निवडणुका असतील, विधान परिषदेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपलं संघटनात्मक कौशल्य जे आहे ते पणाला लावलं, सगळ्या जागा आपल्या निवडून आणल्याचं पाहायला मिळालं. वरिष्ठांचा विश्वास त्या निमित्तानं संपादन केला आणि मग 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रभर 100हून अधिक सभा घेतल्या. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित असणारं यश मिळालं नाही. दुसऱ्याच दिवशी लगेच देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाचं जे मुंबईतलं वसंत स्मृती नावाचं मुख्यालय आहे, त्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत आता केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला सरकारमधून मोकळं करावं आणि संघटनात्मक पद द्यावं, मग मी विधानसभेची सगळी सूत्र हातात घेऊन पक्षाला मोठा विजय मिळवून देईन असं सांगितलं. मग अमित शहा असतील किंवा मग जे पी नड्डा असतील, या दोघांनी तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल असं सांगितलं. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते आणि केवळ उपमुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर गृह खातं असेल, ऊर्जा खातं असेल, जलसंपदा असेल, अशा प्रमुख खात्यांची मंत्रीपद देखील त्यांच्याकडे होती. भंडारा, गोंदिया, नागपूर सारख्या 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत होते. एका बाजूला सरकारमधलं काम असेल आणि दुसऱ्या बाजूला ते संघटनेमध्येही काम करताना पाहायला मिळत होते. संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याशी देवेंद्र फडणवीसांचा पर्सनली असणारा संपर्क, या सगळ्याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये झाला. जिथं बंडखोरी होईल असं वाटलं होतं, तिथे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कौशल्याने ती बंडखोरी थोपवली. मग अगदी पुण्यातल्या पर्वतीचं उदाहरण असेल किंवा कोथरूडमध्ये अमोल बालवडकर बंडखोरी करण्याच्या तयारीत असतील, ही सगळी होती. किंवा मग वडगाव शेरीमध्ये जगदीश मुळीक अर्ज भरायला गेल्यानंतर त्यांना शेवटच्या मिनिटाला बाहेर काढून तुम्हाला विधान परिषदेत घेण्याची किंवा विधिमंडळात घेण्याची जबाबदारी माझी आहे असं म्हणून त्यांचं बंड क्षमवणं असेल. मग या सगळ्यानंतर महाराष्ट्रात भाजपाला 1980ला भाजपाची स्थापना आहे, 6 जून 1980ची. तिथपासून ते आता 24च्या म्हणजे या निवडणुकीपर्यंत 44 वर्षांमध्ये 16 ते 132 अशी भाजपनं ताकद दाखवली. आणखी तुझा एक मुद्दा एक महत्वाचा आहे, तू लोकसभेचा विषय काढलास म्हणून, पण या लोकसभेपूर्वी देखील महाराष्ट्रात एक मोठा भूकंप घडला होता. जसा शिवसेनेला हादरा बसला तसा राष्ट्रवादीला देखील हादरा बसला आणि अजित पवारांचं बंड झालं आणि युती सरकार, अजित पवार त्यांच्यात जाऊन मिळाल्याने युतीचं महायुती सरकार बनलं आणि तो देखील मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडला. पण अर्थात लोकसभेला मात्र त्यांना त्याबद्दल नाराजी देखील पत्करावी लागली, पक्षाला देखील त्याची हानी सोसावी लागली. इव्हन या सगळ्या काळामध्ये सुद्धा तुला आठवत असेल, अजितदादांना घेतल्यापासून ते आत्ता अगदी विधानसभेचा अजितदादांच्या पक्षाचा निकाल लागेपर्यंत अजितदादांबद्दल साशंकताच होती. भाजपच्या गोटात सुद्धा आणि इतर पक्षांमध्ये सुद्धा आणि महाविकास आघाडीतल्या लोकांना तर मुळातच ती साशंकता होती की अजितदादांना जर लोकसभेमध्ये इतका मोठा पराभव पत्करावा लागलाय तर विधानसभेत यांचं काय होणार. त्यामुळे अजितदादांच्या 51 जागा आहेत, त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या जवळपास 40 जागा होत्या, पण त्या 40 जागांपैकी जवळपास 30 जागा एकट्या अजितदादांनी जिंकल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या स्वप्नांवर पाणी पडलं. दुसरी गोष्ट, अजितदादांना लोकसभेच्या निकालामध्ये हार पत्करावी लागल्यानंतर सगळ्यांनी, म्हणजे अगदी भाजपच्या वेगवेगळ्या अगदी ज्येष्ठ वरिष्ठ थिंक टँक मधल्या लोकांनी देखील, इव्हन संघाने देखील आग पाकड केली की आपण अजित पवारांना उगाच घेतलं.
पण देवेंद्र फडणवीस संकेत तुला आठवत असेल तर अजित पवारांबद्दल कधी शब्द त्यांनी काढला नाही. उलट अजितदादांनी त्यांची पाठराखणी केली. लोकसभेला ताकदीनं त्यांना आपल्यासोबत ठेवलं. इव्हन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवताना जर तुला आपल्याला पाहायला मिळालं तर त्यावेळी अजितदादाच सगळीकडे जास्त दिसत होते. याचा अर्थ हे सगळं काही अजितदादांना ताकद पुरवण्याची गणितं होती आणि ती गणितं देवेंद्र फडणवीसांनी गुपचूपपणे पार पाडली. अर्थात त्याचा फायदा देखील त्यांना झाला. आता लोकसभेनंतर जेव्हा ती हार पत्करावी लागली तेव्हा मग अजितदादांनी देखील आपली राजकीय मुत्सद्देगिरी दाखवून दिली आणि लाडकी बहीण योजनेसाठी 75,000 कोटींचा निधी हा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रात वारं फिरलं. जनतेचा कौल महायुतीला मिळाला आणि महायुतीनं मुसंडी मारली. आता तू जो म्हणालास मुद्दा 1980 ला 16 कुठे आणि 2024 ला 132 कुठे. पण संकेत आणखी एक परत महत्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की याच भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014 पासून सलग 3 वेळा 100 पार 100च्या वर जागा मिळवल्या. ते कसं करू शकले काय सांगता येईल. कारण देवेंद्र फडणवीसांना या गेल्या 34 वर्षात मी म्हणतोय म्हणजे 90 पासून मी आता म्हणेन त्यांच्याकडे असं कुठलं नेतृत्वच नव्हतं महाराष्ट्रात फडणवीसांशिवाय किंवा फडणवीसांना पॅरल कोणी. मग 34 वर्षात या एकट्या माणसाने एवढं कसं काय करू. देवेंद्र फडणवीसांचं असणारं संघटनात्मक कौशल्य, कारण युवा मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष, पुढं राष्ट्रीय उपाध्यक्ष, त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि अध्यक्ष, या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा संघटनात्मक कामाचा असणारा अनुभव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामध्ये वाढल्यामुळे संघाच्या शाखेमध्ये जे काही प्रशिक्षण दिलं जातं या सगळ्याचा अनुभव, संघाचा पाठिंबा, या सगळ्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आपली राजकीय कौशल्य त्या ठिकाणी दाखवतात. कार्यकर्त्यांचा प्रचंड विश्वास असणारं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांची ओळख आहे. भंडारा जिल्ह्यातले एक मोठे नेते आहेत ज्यांचा विधानसभेला पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही चांगली टफ फाईट दिलीत, मी तुमच्या सोबत आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना देणारा हा जो विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांचा, त्यामुळं कार्यकर्त्यांचा असणारा अर्थातच विश्वास. आणि काल जेव्हा देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली त्यावेळी केवळ त्यांच्या एकमात्र नावाचा प्रस्ताव, या सगळ्यामुळं कार्यकर्त्यांचं मोहोळ लाभलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची ओळख आहे. या सगळ्यामध्ये मग देवेंद्र फडणवीसांना राजकीय परिस्थितीची जाण जी आहे ती लवकर कळते असं म्हटलं जातं. म्हणजे जर कुठे बंडखोरी होणार असेल किंवा जर पक्षामध्ये काही चुकीचं घडत असेल तर तिथं देवेंद्र फडणवीस हे आधी फोन कॉल करून सांगताना पाहायला मिळतात. सावंतवाडीचा जो विधानसभा मतदारसंघ आहे जिथं दीपक केसरकर हे शिवसेना एकनाथ शिंदेकडून निवडणूक लढत होते आणि तिथे त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा वैभव परब नावाचा कार्यकर्ता जो आहे तो निवडणूक लढवत होता. त्याला अर्ज भरू नको हे देवेंद्र फडणवीसांनी फोन करून सांगितलं. तुम्ही एक प्रोमोटेड पर्सन आहात, तुम्हाला योग्य वेळी पक्ष जे आहे जेणेकरून रवींद्र चव्हाणांना अडचण येणार नाही हे देखील त्यांनी त्या ठिकाणी सांभाळून घेतलं. एक आपल्या पक्षातल्या सहकार्यांची काळजी असेल किंवा या सगळ्यामुळं देवेंद्र फडणवीसांचा विश्वास आणि या सगळ्यामुळेच फडणवीस जो निर्णय घेतील तो 100% योग्यच असेल ही पक्ष संघटनेची आणि आमदारांची असणारी धारणा. या सगळ्यामुळं देवेंद्र फडणवीस एखादा निर्णय घेतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात आणि त्याचं रूपांतर जे आहे ते मतांमध्ये होतं. मग भाजपा 122, 105 आणि आता 132 पर्यंत. नक्कीच. आता संकेत आपण फडणवीसांबद्दल भरपूर चर्चा केली. आता आपण थोडस या महायुतीतल्या इतर 2 घटक पक्षांबद्दल बोलायला हवं. खरं तर मुळातच एकनाथ शिंदे हे कोणतं पद स्वीकारतील का, शपथविधीला हजर राहतील का, इथून सुरुवात होती. पण इथे देखील देवेंद्र फडणवीसांचीच राजकीय उत्सद्देगिरी, डिप्लोमसी उपयोगाला आली. जेव्हा ते दरेगावात गेले होते, आजारपणाचं कारण सांगितलं, अर्थात ते आजारी आहेत हे त्यांच्या प्रकृतीतून दिसूनही आलं. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ते ठाण्यात आल्यानंतर तात्काळ गिरीश महाजनांना त्यांच्या इथे पाठवलं, निवासस्थानी चर्चा घडवून आणली आणि मग दोघेही चर्चेला बसले. अर्थात प्रश्न हाच होता की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार नाहीत हे तर क्लिअर झालं होतं. मग मुख्यमंत्री नाही तर कोणतं पद, मग उपमुख्यमंत्री पद प्लस आणखी कोणती पदं, या सगळ्या गोष्टींवर चर्चा होऊ लागली. पण तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की आपण तिघांनी मिळून एकत्रित निवडणुका लढवल्या. जर मी आणि अजित पवार आम्ही दोघांनी शपथ घेतली तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, म्हणून आपण तिघांनी शपथ घेतली पाहिजे. आणि आज आपण खात्याची तर कुठली वाटप केलेलं नाहीये, म्हणून उपमुख्यमंत्री मध्ये
तुम्ही असायला पाहिजे, तुम्हाला तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवंय. हे जे देवेंद्र फडणवीसांची विनम्रता, नम्रता, मार्गदर्शन घेण्याची जी त्यांची भूमिका आहे, ही निश्चितपणे एकनाथ शिंदेनी स्वीकारली. आणि मग गृह खातं ठीक आहे, मिळेल न मिळेल, पण महसूल खात्यावर कदाचित महसूल मंत्रीपद कदाचित शिवसेनेला मिळेल. मग शिंदेंनी देखील त्या ठिकाणी आपली मुत्सद्देगिरी वापरून भविष्यात पक्षाला देखील आम्हाला चांगला फायदा व्हावा, पाठिंबा मिळावा, या अटी तटी घातल्या असतील याबद्दल वाद नाही. पण आता मला तुला हाच प्रश्न विचारायचा आहे, की जिथे 132 जागा भाजपने, 41 जागा अजित पवारांनी, म्हणजे इथेच 173 जागा झाल्या. मॅन्डेट मिळालं 125 मॅजिक फिगर होती. त्यापेक्षा सुद्धा साधारण जर आपण पाहिलं तर 20-25 जागा जास्त. तरी देखील शिंदेची मनधरणी भाजपला का करावी लागली? शिंदे भाजपसाठी एवढे महत्वाचे का वाटले? एकंदरीतच जर आपण पाहिलं तर भाजपा हाच अजेंडा नेहमी चालवत असतं, की आम्ही ज्या मित्र पक्षांना सोबत घेतो, म्हणजे विरोधी पक्ष टीका करतोय, भाजपासोबत जो मित्र पक्ष जातो तो संपतो. मात्र भाजपा हे वारंवार सिद्ध करताना दिसतं, की मित्र पक्षांना जर आम्ही सोबत घेतलं तर त्या मित्र पक्षांचा योग्य तो सन्मान जो आहे तो राखला जातो. मग नेहमी भाजपाकडनं बिहारचं उदाहरण दिलं जातं, की आमच्या तिथे जास्त जागा आहेत, मात्र आम्ही नितीश कुमारांना सांगितल्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्री केलं. आणि अगदी त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जे आहे ते खरं तर एकनाथ शिंदेच्या सरकारमधल्या उपस्थितीबद्दल एकनाथ शिंदे शपथ घेतील का, या सगळ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना एकनाथ शिंदे जेव्हा दरे गावात गेले त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस विचारपूस केली होती. ठाण्यात आल्यानंतर गिरीश महाजन, ज्यांना खरं तर भाजपच्या संकटमोचक म्हणून ओळखलं जातं, त्यांना त्या ठाण्यामध्ये पाठवलं. ठाण्यात पाठवल्यानंतर त्या दोघांमध्ये पहिल्यांदा चर्चा झाली. नंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये तब्बल 45 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर आज पुन्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचा फोन कॉल जो आहे तो झाला. आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आगामी काळात असणाऱ्या मुंबई महापालिकेसह प्रमुख ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या सगळ्या निवडणुका पाहता आणि नेहमी भाजपा असेल किंवा शिवसेना असेल असं सांगत असतं, की आमची एक नॅचरल अलायन्स आहे, आमची नैसर्गिक युती आहे, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. आणि हे सगळे मुद्दे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना पटवून दिले आणि मग एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ देखील घेतली. नक्कीच. म्हणजे संकेतने सांगितलेलं एक प्रमुख कारण शिंदे का हवे भाजपला. एक 30 वर्ष मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात. आणि आता शिवसेनेतला सर्वात मोठा माणूस शिवसेना पक्षासहच भाजपसोबत. त्यामुळे त्यांना ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो, या दोन्ही महापालिका मिळवायच्या आहेत. मुंबईवर भाजपला कोणत्याही परिस्थितीत राज्य करायचं आहे किंवा मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे, म्हणून त्यांना शिंदे हवेत. हे पहिलं कारण. दुसरं, मराठा आरक्षणाचा मुद्दा. शिंदेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा जो मनोज जरांगे पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा व्यापक लढा उभा केला होता, तो अतिशय उत्तमरित्या हाताळला. आणि त्याचा फायदा विधानसभेला मराठी मतं किंवा मराठा समाजाची मतं महायुतीला मिळण्यात त्यांनी दाखवून पण दिला. त्यामुळे तिथे देखील शिंदे गरजेचे आहेत. तिसरी गोष्ट, जो काही देवेंद्र फडणवीसांना जातीवरून देखील विरोध होता त्यांच्या अंतर्गत पक्षांमध्ये देखील, अंतर्गत पक्षात देखील, आणि जर हा पुन्हा एकदा हा चेहरा दिला गेला तर कदाचित मराठा समाज पूर्णपणे आपल्या बाजूला जाऊ शकतो, आपल्या विरुद्ध जाऊ शकतो. आणि अशा वेळी ज्या नेत्याचा मराठा समाजावर प्रभाव आहे ते एकनाथ शिंदे यांना आपल्या पासून दूर ठेवणं आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. म्हणून एकनाथ शिंदे असणं गरजेचं आहे. म्हणजे एकतर मराठा समाजाचा नेता, मराठा समाजावर प्रभाव असलेला नेता, मुंबई ठाणे महापालिकेवर प्रभाव असलेला नेता, या गोष्टी दृष्टिकोनातून शिंदे अत्यंत महत्वाचे आहेत. चौथी गोष्ट, जर जसं आपण मागाशी एक विचार केला की समजा अजित पवार सोबतच होते तर शिंदेची काय गरज होती, तसं सरकार स्थापन करता आलं असतं. पण आज अजितदादांना जर शिंदेना डावलून अजितदादांना सोबत घेतलं तर उद्या अजितदादा किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात आणि आपल्याला ब्लॅकमेल करू शकतात. कारण की अजितदादांचा अनुभव जो काही राजकीय पूर्वीइतिहास जर आपण पाहिला, राष्ट्रवादीमध्ये असताना किंवा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करण्याचा केलेला प्रयत्न, आणि त्यात त्यांच्याच पक्षातल्या समर्थकांनी अजितदादांना बाजूला पाडून म्हणजे शरद पवारांचं ऐकणं, यामुळे कुठे ना कुठेतरी तो एक फरक भाजपनं शिंदे आणि अजितदादांमध्ये पाहिला. अर्थात नंतर अजितदादा नी जे बंड त्यावेळी यशस्वी करून दाखवलं नव्हतं ते नंतर 2023 मध्ये यशस्वी देखील करून दाखवलं. त्यामुळे आता अजितदादांवर देखील विश्वास वाढला होता आणि अजितदादांनी त्यांच्यासोबत काम देखील केलं. त्यामुळे
की दोन्ही गोष्टींनी बघितलं तर अजितदादा देखील तितकेच महत्वाचे आहेत आणि एकनाथ शिंदे देखील तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे जसं तू मगाशी म्हणालास कुठल्या मित्र पक्षांना डावलून भाजप कधी काम करत नाहीये, हे त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे. जसं महाविकास आघाडी किंवा विरोधी जे पक्ष आहेत ते नेहमी भाजपवर हाच आरोप करतात किंवा असंही म्हटलं आता उद्या दोघांना वापरतील आणि साईडलाईन करतील किंवा 100% भाजप म्हणून अमित शहा आता ऑलरेडी नारा देऊन गेलेले आहेत. पण तसं काय होईल असं मला तरी आता सध्या वाटत नाही. कारण की महाराष्ट्रात या दोन प्रादेशिक पक्षांची ताकद मोठी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडून भाजप पूर्णपणे महाराष्ट्रात आपलं वर्चस्व गाजवू शकत नाही. हे या 2024 मध्ये तरी सिद्ध झालेलं आहे. आता संगीत आणखी एक शेवटचाच मुद्दा आपण आता शेवटाकडे येऊ. एवढं सगळं झाल्यानंतर आता प्रश्न हा पडला होता की अजितदादा 6व्यांदा उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आलेले आहेत. तर कोणती खाती कुणाकडे जातील आता हाच फक्त एक मुद्दा उपस्थित होतोय. आणि तू मागाशी दिलेल्या माहितीनुसार विशेष अधिवेशन 7 आणि 8 डिसेंबरला बोलावलं देखील आहे. तर काय होऊ शकतं त्यावेळी काय सांगता? विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला तर 288 जे आमदार आहेत त्यांचा साधारणतः आमदारकीचा शपथविधी जो आहे तो त्या विधिमंडळामध्ये होऊ शकतो आणि हा झाल्यानंतर भरत गोगावले जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित 7 तारखेला मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार जो आहे तो होऊ शकतो. खातेवाटप जे आहे ते त्या दिवशी केलं जाऊ शकतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर भाजपा अर्थातच भाजपाकडनं महसूल आणि गृह खात्यावर तर दावा आहेच. मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जर आपण पाहिलं तर नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या सगळी अशी खाती जी आहेत प्रमुख ती दिली जाऊ शकतात. तर अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. मात्र या अर्थ खात्यावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दावा आहे, ज्याप्रमाणे गृहमंत्री पदावर आहे. त्यामुळे आता या सगळ्याची एक साधक बाधक चर्चा जी आहे ती पुढच्या 2 ते 3 दिवसात होऊ शकते आणि खाते वाटपाबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो. नक्कीच संकेतने अतिशय उत्तम आणि मुद्देसूद असं विश्लेषण शिंदेना का भाजपने सोबत घेतलं हे सांगितलं. अजितदादा किती महत्वाचे ते देखील पटवून दिलं आणि देवेंद्र फडणवीसांचा संपूर्ण त्यांनी एक पॉलिटिकल ग्राफ संकेतने तुमच्या समोर मांडला. मला तर फक्त इतकंच म्हणायचंय की आता तुम्ही एकत्र आलात, तुमची महायुती बनलेली आहे, महायुतीचं सरकार आलेलं आहे, मॅन्डेट दिलेलं जनतेने कौल दिलेला आहे. आता शपथविधी देखील झाला. त्यामुळे आता कुरबुरीने आता विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा विकास कसा साधायचा आहे याचा विचार करा आणि त्याचं पहिलं उदाहरण आता देखील आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी दाखवलेलं आहे. ते म्हणजे त्यांनी काय केलं संकेत, तर त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच एका फाईलवर सही केली, रुग्णाच्या फाईलवर सही केली आणि त्याला 5 लाखाचा चेकवर त्यांनी सही केली आणि 5 लाख त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी दिले. आणि ते रुग्ण पुण्यातले आहेत चंद्रकांत कुऱ्हाडे. त्यांच्या म्हणजे पत्नीनं मुख्यमंत्री सहायता निधी मला मिळावा म्हणून विनंती केली होती बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी. आणि ती विनंती तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही करून हे क्लिअर केलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करायला तयार आहोत आणि हे गतिमान सरकार आहे. मंत्रिमंडळ बैठक होण्याच्या आधी जर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिला असेल तर आता हे सरकार निश्चितपणे वेग पकडणार एवढं नक्की. आणि आज त्यांची टॅगलाईनच होती महाराष्ट्र थांबणार नाही. पण आपण त्याला टॅगलाईन सांगितलेली आहे, दिलेली आहे टॉप न्यूज मराठीनं, की महाराष्ट्र थांबूच नाहीये. थांबणार नाही काय, तुम्ही जर तिघे एकत्र आहात, तुम्ही जर विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र आलेला आहात तर आता महाराष्ट्र खरंच थांबू नये. आता फक्त संकेत मला शेवट करायचा आणि तो शेवट फार महत्वाचा आहे. आपल्याला आठवत असेल 2014 ते 2019 मुख्यमंत्री 5 वर्ष सलग कार्यकाळ पूर्ण करणं ही चेष्टा नव्हती. तो त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागलं. त्यानंतर राजकीय अपरिहार्यता केवळ म्हणून डिमोशन देखील स्वीकारावं लागलं, म्हणजे उपमुख्यमंत्रीपदी यावं लागलं. यावेळी मला देवेंद्र फडणवीसांचा हा प्रवास जर पाहिला तर मला अटल बिहारी वाजपेयींच्या एका कवितेतल्या ओळी आठवतात. ते त्यांच्या या वर्तमानाशी कुठेतरी जोडल्या गेलेल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयींनी त्यामध्ये असं स्पष्टपणे म्हणजे त्या कवितेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, अंतर में चीर व्यथा पलकों पर ठिठकी, आंसू ना बहाऊंगा सिर्फ मुस्कुराऊंगा, कह देना भाग्य से मैं कल लौट आऊंगा, मैं कल लौट आऊंगा. जी प्रतिज्ञा केली होती ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली. मी पुन्हा येईन म्हटलेले देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं आज पुन्हा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.